जय शिवराय मित्रांनो देशभरातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतानाच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो 16 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो 2025-26 च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली होती आणि अखेर हीच योजना पुढील 6 वर्षांमध्ये राबवण्याकरता आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो दरवर्षी 24,000 कोटी एवढा खर्च करून 26 योजनांना एकत्र करून ही पीएम धनधान्य कृषी योजना ही योजना राबवली जाणार आहे आणि याच योजनेला अखेर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो योजनेच्या अंतर्गत देशभरामधील 100 जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे। याच्यामध्ये ज्या 100 जिल्ह्यांची निवड केली जाईल या जिल्ह्यांचा समावेश करून पुढील 6 वर्षांसाठी ही योजना देशभरामध्ये राबवली जाणार आहे। याच्यामध्ये 36 योजनांचं एकत्रीकरण करून 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। याच्यामध्ये शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं असतील, बियाणे असेल, खताची खरेदी असेल किंवा विविध प्रकारे केली जाणारी आर्थिक मदत असेल, अशा प्रकारच्या विविध बाबींचा याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध प्रकारचे जे काही आवश्यक असेल तंत्रज्ञान, अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणं, त्याच्यासाठी त्यांना अवजाराची जी काही असेल ते पुरवठा करणं, सिंचन व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं, पिकांच्या साठवणुकीसाठी गोदामांची निर्मिती करणं, उच्च गुणवत्ता असलेलं बियाणं शेतकऱ्यांना पुरवठा करणं, कृषी निविष्ठा ज्याच्यामध्ये खतांचा पुरवठा असेल, ट्रॅक्टर, कृषी पंप असलेले ट्रॅक्टरचे अवजारं, अशा विविध बाबींना या ठिकाणी अर्थसहाय्य केलं जाणार आहे, कर्जांचा पुरवठा केला जाणार आहे आणि अशा प्रकारच्या विविध बाबींचा या 36 योजनांच्या एकत्रीकरणामधून या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो याच्यामध्ये सरकारने कमी उत्पादकता जाहीर केलेले, मध्यम पीक वाढ आणि मर्यादित कर्ज उपलब्ध असलेले जे काही 100 जिल्हे आहेत अशा 100 जिल्ह्याची ओळख पटवून त्याची निवड केली जाणार आहे आणि या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाणार आहे, ज्याच्या अंतर्गत साधारणपणे 1,70,00,000 शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे। हा उपक्रम राबवत असताना उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान, विशिष्ट शेती, याच्यानंतर पाण्याची कार्यक्षमता, त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या जे काही अचूक बाबी असतील याचा अवलंब करणं, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पीक कापणीच्या नंतरच्या जे काही पायाभूत सुविधा ज्याच्यामध्ये गोदाम असेल किंवा मार्केटपर्यंत माल पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी असतील, सिंचनाचा विस्तार असेल ज्याच्यामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या बाबी असतील, अशा सर्व बाबी याच्यासाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान, हा सर्व लाभ या ठिकाणी या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। आणि मित्रांनो अशा प्रकारच्या विविध योजनांच्या अभिसरणामधून, एकत्रीकरणामधून शेतकऱ्यांसाठी पुढील 6 वर्षांमध्ये ही प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही योजना राबवली जाणार आहे। मित्रांनो ही योजना राबवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे। याच्या अंतर्गत लवकरच जिल्ह्यांची निवड केली जाईल आणि याच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील जे जे काही महत्त्वाचे अपडेट असतील ते अपडेट आता आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।